तुम्हाला माहिती आहे का, रविवार म्हटलं की शक्यतो सर्वांच्याच घरी हा खास झणझणीत तर्रीदार बेत असतोच. पण हा बेत बनवायचं म्हटलं की भांड्यांचा पसाराही पडतो. पण आज आपण अजिबात जास्त भांडी न भरवता फक्त एकाच भांड्याचा वापर करू हा झणझणीत तर्रीदार मटण रस्सा बनवतोय आणि या मटण रश्श्यासोबत भाकरी चुरून खायला मिळणं म्हणजे स्वर्गसुखच, नाही का? पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ नक्कीच सेव्ह आणि शेअर करून ठेवा. आता सर्वात आधी एक हिरवं वाटण तयार करायचं. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, हिरवी मिरची घेतली आहे. थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचं. इथे अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड, गरम मसाला, तयार वाटण, चवीनुसार मीठ घालायचं. सर्व साहित्य मटणाला लावून घ्यायचं. त्यानंतर गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये पांढरे तीळ, जिरे आणि धणे घालायचे. तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. त्याच तव्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये चिरलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं. खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. त्याच तव्यामध्ये आणखी अर्धा चमचा तेल घालायचं. चिरलेला कांदा घालायचा. कांदा सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यामध्ये टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर घालायची. ते सुद्धा 1-2 मिनिटं परतायचं. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. लागेल असं पाणी घालून मिक्सरला फिरून वाटण तयार करून घ्यायचं. पुन्हा कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की चिरलेला कांदा घालायचा. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर तयार वाटण घालायचं. तेल सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर काही पावडर मसाले घालायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. मिक्स करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. कुकरचं झाकण लावायचं. मध्यम आचेवर 5 ते 6 शिट्ट्या करायच्या. गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करायचा. मस्त झणझणीत गावरान पद्धतीचा मटण रस्सा तयार आहे. नक्की बनवून पहा.